आपण आपल्या क्लासला सुरू करूया मंगलाचरणाने. वंदितु सव्वसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गदिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमो सुधकेवली भणिदम् नमस्समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे. अंतिम शासनाय 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि सर्व विशुद्ध ज्ञानाधिकार आमचा सुरू आहे. सर्व विशुद्ध ज्ञानाधिकारामध्ये आम्ही गाथा बघतो आहे की या जगामध्ये जे जे काही आम्हाला दिसत आहे ते बहुतांश पुद्गल द्रव्य आम्हाला दिसत आहे, कारण बाकीचं द्रव्य दिसण्याचा प्रश्नच नाहीये. जे आम्ही पाहतो ते सगळं पुद्गल द्रव्य आहे आणि प्रत्येक द्रव्याचं परिणमन हे या जगामध्ये स्वतंत्र रीतीने सुरू आहे. पुद्गलामध्ये स्पर्श रस गंध वर्ण हे गुणधर्म आहे आणि आत्म्याचा सहज स्वभाव स्वला आणि पराला जाणण्याचा आहे. ते आपल्या सहज स्वभावाने आपल्या जागेपासून न च्युत होता देखील जाणू शकतात. पदार्थ समोर असला काय किंवा नसला काय तरीही देखील कदाचित त्यांना जाणता येतं. अशा प्रकारची जाणण्याची शक्ती आहे. आणि असं असताना देखील प्रत्येकाचं स्वतंत्र परिणमन ते पुद्गलाचे गुणधर्म जीवाला मला तू ग्रहण कर, मला जाण असं म्हणत नाही. आणि हा आत्मा देखील त्या प्रदेशांपर्यंत जात नाही, पण सहज निमित्त नैमित्तिक संबंध असा आहे की ते ज्ञेय न्यायक संबंधांनी त्यांना जाणत आहे. आणि असं असताना देखील हा जीव निरीच्छ भावनेला समतेला का प्राप्त होत नाही? त्याला पाहून, त्याला वास घेऊन, त्याला स्पर्श करून इष्ट अनिष्ट बुद्धी का करतो? हा आचार्यांना प्रश्न आहे. आणि म्हणून ते या ठिकाणी म्हणतात की वास्तविकतः जीवानी आपला स्वभाव धारण करणं हेच संयुक्तिक आहे. आणि जसं तो इष्ट अनिष्ट बुद्धी करेल म्हणजे तो विभाव रूप परिणमन करेल. आणि विभाव रूप परिणमन केला तर त्याला निश्चितपणे कर्मबंध आहे. अशा तऱ्हेचा या गाथा आम्ही बघतो आहे. काल आम्ही बघितलं होतं की शुभ किंवा अशुभ गंध असेल किंवा शुभ किंवा अशुभ रूप असेल तर ते देखील मला पहा रूप पहा असं म्हणणार नाही आहे. आणि हा आत्मा देखील तिथपर्यंत पोचणार नाही, आपले प्रदेश सोडून जाणार नाही. आणि तरी देखील चक्षुच्या विषयभूत रूपाला ग्रहण करण्यास हा प्राप्त होत नाही किंवा जात पण नाही. त्याचप्रमाणे गंधाच्या बाबतीत आपण बघितलं होतं की गंध म्हणत नाही की मला माझा वास घे, किंवा आत्मा देखील त्या गंधाच्या साठी त्या प्रदेशांपर्यंत पोचत नाही. पुढे सांगतात की अशुभ किंवा शुभ रस मला चाक असं म्हणत नाही. आणि तो आत्मा देखील रसनेंद्रियाच्या विषयभूत रसाला ग्रहण करण्यासाठी जात नाही. तर अशा तऱ्हेने प्रत्येक द्रव्य आपल्या तऱ्हेने स्वतंत्र रीतीने या जगामध्ये वावरत आहे आणि एकमेकांमध्ये एकमेक काहीही करू शकत नाही. हा जेव्हा शुभ किंवा अशुभ रस टाकतो त्यावेळेला ते पुद्गल द्रव्य माझाच रस तू चाक असं त्या ठिकाणी म्हणत नाही. किंवा अशुभ किंवा शुभ स्पर्श मला स्पर्श कर,
असे तुला म्हणत नाही. आणि तो आत्मा देखील शरीराच्या किंवा अशुभ गुण तुला म्हणत नाही की मलाच जाण. आणि आत्मा देखील बुद्धीच्या मनाच्या विषयभूत गुणाला ग्रहण करण्यासाठी जात नाही. प्रत्येक जण जगतामध्ये आपापलं परिणमन करतो आहे आणि त्या परिणमनानुसार त्याचं नित्य कार्य सुरू आहे. आत्म्याचंही आपल्या स्वभावानुरूप नित्य कार्य सुरू आहे. परंतु उलझन इथे आहे की हा आत्मा या पदार्थांना त्याच्या विषयांना भोगून त्या ठिकाणी अनुकूल किंवा प्रतिकूल मान्यता करून घेतो. इथे आपत्ती आहे. जाणण्यामध्ये आपत्ती नाही. जाणण्याच्या कक्षेपर्यंत हा राहू शकत असेल तर बिघाड नाही. पण जाणल्यानंतर लगेचच याची प्रतिक्रिया आहे इष्ट अनिष्ट, चांगलं वाईट, हेय उपादेय, सोडण्यायोग्य ग्रहण करण्यायोग्य. आणि त्यामुळे याच्या जीवनामध्ये हा कर्मबंध करून घेतो. अशुभ किंवा शुभ द्रव्य मला जाण असं काहीही म्हणत नाही. आणि तो आत्मा देखील मनाच्या विषयभूत द्रव्याला ग्रहण करण्यात जात नाही. इथपर्यंत वस्तुस्थिती आचार्यांनी सांगितली. आणि आता सांगतात की मूढो एयम, तू जाणीदो ना. हा मोहित जीव हे जाणून सुद्धा त्याला हे ज्ञात आहे की आम्हाला पुद्गलांनी म्हटलं नाही की तू मला माझ्या ज्ञानाचा विषय बनव, ग्रहण कर, असं म्हटलेलं नाही. तरी देखील उपशम भावाला, समतेला, निरीच्छपणाला प्राप्त होत नाही. आमचा एवढा मोह ममत्व भाव आहे की आम्ही जाणतो आहे वस्तुस्थिती शाब्दिक रीतीने, प्रतितीयुक्त नाही. प्रतितीयुक्त जाणली असती तर तो त्याच्यामध्ये अनुराग रागी बनला नसता. परंतु हा केवळ शब्दाच्या माध्यमातून जाणतो आहे. आणि असं जाणून हा उपशम भावाला, निरीच्छ भावनेला प्राप्त होत नाही. आणि पराला ग्रहण करण्याची बुद्धी करतो आणि परवस्तूंमध्ये सुख मानतो. आणि परवस्तू जितक्या जास्त, संग्रह जितका जास्त, तितका स्वतःला सुखी मानतो. कारण तो स्वतः कल्याण रूप बुद्धीला म्हणजे सम्यक ज्ञानाला पोचलेला नाही. आणि म्हणून जोपर्यंत ज्ञानाची, सम्यक दर्शनाची प्राप्ती जीवनात होत नाही तोपर्यंत त्याच्या जीवनात अशा प्रकारची मिथ्या मान्यता, मिथ्या अभिप्राय, मिथ्या ज्ञान आणि वस्तूला पकडून ठेवण्याची प्रवृत्ती असणार आहे. टीका पहा. ज्याप्रमाणे देवदत्त नावाचा पुरुष यज्ञदत्त नावाच्या पुरुषाला हाताने पकडून त्याचेकडून आपले काम करवून घेतो. व्यवहारामध्ये आम्ही बघतो की एखाद्या वेळेला आम्ही कुणाला तरी पकडतो, एखाद्याला जबरदस्तीने कार्य करायला बाध्य करतो आणि ती व्यक्ती मग ते कार्य करते. व्यवहारात असं दिसतं. हेही उदाहरण आहे. उदाहरण एकांताने आम्हाला एका दृष्टिकोनातून लावायचंय. सर्वस्वानी उदाहरण कधीही लागत नाही. या ठिकाणी फक्त हे दाखवायचं आहे की आम्ही व्यवहारामध्ये असं कार्य दुसऱ्या व्यक्तीकडून करवून घेतलं. परंतु हे जे काही बाह्य घटपटादिक पदार्थ आहे ते दीपाला स्वतःला प्रकाशित करण्यास प्रयुक्त करत नाही की मला प्रकाशित कर. आणि दीप देखील आपले स्थान सोडून, सुई आपले स्थान सोडून लोह चुंबकाला चिपकते, त्याप्रमाणे त्याला प्रकाशित करण्यासाठी स्थान सोडून जात नाही. व्यावहारिक स्तरावर उदाहरण दिलेलं आहे की समजा लोहचुंबक आहे, तर लोहचुंबकाकडे सुई आकर्षित होते आणि आपलं स्थान सोडून ती लोहचुंबकाला चिपकते. त्याप्रमाणे या जगामध्ये जे घटपटादी पदार्थ आहे ते मात्र आपलं स्थान सोडून
विषयांच्या मध्ये प्रवृत्त होत नाही की तू मला ग्रहण कर. सुईचं उदाहरण दिलेलं आहे, पण ते उदाहरण नकारात्मक वृत्तीने लावायचंय की सुई अशी जाते, किंवा देवदत्त यज्ञदत्ताचं काम जबरदस्तीने करवून देतो. त्याप्रमाणे या जगामध्ये जे काही बाह्य पदार्थ परमाणू परमाणू रूप असेल, अनेक बाह्य पदार्थ आहे, हे कोणताही पदार्थ यापैकी कोणाचंही कार्य जबरदस्तीने करत नाही. व्यवहारातलं उदाहरण दिलं की करवून घेतो तो, पण निश्चय आचरणा करवून घेतो हे सांगायचं नाही. निश्चय सांगायचा आहे की जगामध्ये प्रत्येक परमाणू परमाणू द्रव्य हे स्वतंत्र आहे आणि कुणीही कुणाचंही कार्य करत नाही. ते एकमेकांचं कार्य करायला पूर्णतः असमर्थ आहे. त्याचप्रमाणे पुद्गलाचे विषय हे आम्हाला जबरदस्तीने भोगायला भाग पाडत नाही. पुद्गल आहे आणि त्यांचा रंग आम्हाला खूप आवडला, रंग आवडला, पण ते पुद्गल असं म्हणत नाही की तू माझा रंग बघ, माझा वास घे. हे पुद्गल द्रव्य म्हणत नाही. आणि इंद्रिय देखील आपलं स्थान सोडून तिथपर्यंत पोचत नाही. लोहचुंबकाचं उदाहरण देऊन सांगितलं की सुई पोचते, परंतु हे इंद्रिय मात्र अशा तऱ्हेचं कार्य करत नाही. त्याप्रमाणे दिवा आपलं स्थान सोडून पदार्थांना स्पर्श करत नाही. दुसऱ्या करवी वस्तू स्वरूप उत्पन्न करणं अशक्य असल्या कारणाने, कारण अकाट्य नियम हा आमचा पहिला नियम आहे की कोणीही कुणालाही स्वभाव त्याचा उत्पन्न करू शकत नाही. स्वभावाचा कुणीही नाश करू शकत नाही. अस्तित्व आहे ते नष्ट करू शकत नाही आणि नष्ट असलेली वस्तू अस्थिरूप करू शकत नाही. हे काही आमचे गृहीत आहे पहिल्यांदा. आणि याच्यामध्ये कोणत्याही द्रव्याचा कुणीही स्वभाव निर्माण करू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. जीवाचा चेतनत्व स्वभाव कुणी निर्माण केला? अर्थात कुणीही नाही. पुद्गलामध्ये रूपित्व जो गुणधर्म आहे, स्पर्शरस गंध वर्ण, हा रूपित्व गुणधर्म कोण टाकू शकतो का? कुणीही जगामध्ये त्याचा रूपीपणा टाकू शकत नाही. तो स्वभावानेच तसा आहे आणि स्वभावाने तसाच राहणार आहे. स्वभाव नष्ट करणं ही शक्य नाही आणि दुसऱ्यांकरवी स्वभाव उत्पन्न करणं देखील शक्य नाही. अशक्यप्राय गोष्ट आहे ही. म्हणून दुसऱ्या करवी वस्तू स्वभाव उत्पन्न करणे अशक्य असल्या कारणाने, तसेच परद्रव्यास उत्पन्न करणे अशक्य असल्यामुळे कोणतंही परद्रव्य जगामध्ये आम्ही नवीन निर्माण करू शकत नाही. आम्ही फक्त त्या ठिकाणी कुठे काय लावायचं हे पाहून व्यवस्थित त्याला फक्त जोडवायचं काम केलेलं आहे. पण आम्ही जगामध्ये परमाणू एवढ्या द्रव्याला देखील उत्पन्न करू शकत नाही. आणि आम्ही मात्र विनाकारण अहंकार करतो की माझ्याकडून एवढ्या गोष्टींचं सृजन झालेलं आहे. ज्या आचार्यांनी, अमृतचंद्र आचार्यांनी किंवा कुंदकुंद आचार्यांनी समयसार ग्रंथ टीका लिहिली, ते आचार्य देखील या ग्रंथाच्या अंती सांगणार आहे की हे जे मी ग्रंथ लिहिलं हे माझं कार्य नाही. हे जे शब्द आहे हे शब्दांचं कार्य आहे. फक्त शब्द योग्य रीतीने कसे असावे एवढंच कार्य त्या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. आणि स्वतःकडे कर्तरी प्रयोग न घेता त्यांनी कर्मणी प्रयोगामध्ये हे सगळं सांगितलं. कर्मणी प्रयोग हे माझ्याकडून झालं, माझ्याकडून कुणीतरी करवून घेतलं, अशा तऱ्हेची एक विलक्षण प्रसिद्धी परांगमुखता त्यांच्या जीवनात आम्हाला पाहायला मिळते. की ही जी एवढे शब्द रचना झाली, एवढी संस्कृत टीका अमृतचंद्र आचार्यांची, एवढी भारदस्त टीका त्यांनी लिहिलेली आहे. आणि ते म्हणतात की हे माझं याच्यामध्ये काहीही नाही,
ही सगळी शब्दवर्गणा, भाषा वर्गणा, शब्दरूप परिणत झालेली आहे. म्हणजे सांगायचा मतलब की या ठिकाणी कुणीही कुणाचंही काहीही त्या ठिकाणी स्वभावाला उत्पन्न करू शकत नाही आणि स्वभाव नष्ट देखील करू शकत नाही. हे अशक्य आहे. त्यामुळे तो दिवा घटपटाधिक सन्निध असो किंवा सन्निध नसो, दिव्याच्या सन्निध किती वस्तू आहे त्याच्यावर त्याचा प्रकाश अवलंबून नाही, किंवा त्याच्या सानिध्यामध्ये किती वस्तू नाहीत त्याच्यावरही त्याचं प्रकाशत्व अवलंबून नाही. तो तर आपलं कार्य करतो आहे. असेल सन्निध वस्तू तर प्रकाशित होतील, परंतु त्यांनी प्रकाशित केल्या असंही त्या ठिकाणी नाही. तर असो किंवा नसो तरीही सदैव आपल्या स्वभावानेच प्रकाशतो. स्वस्वरूपानेच प्रकाशमान दिव्याला वस्तू स्वभावानेच विविध परिणतीला धारण करणारे चांगले किंवा वाईट घटपटाधिक पदार्थ किंचित देखील विकारी बनविण्यासाठी कारण मांडता येत नाही. बाह्य पदार्थ हे त्या ठिकाणी कोणतंही त्यासाठी प्रकाशमान करण्यासाठी, तो चांगला पदार्थ असेल वाईट पदार्थ असेल, सगळ्या पदार्थांना प्रकाशित करण्याचं कार्य दीपक करणार आहे, समान रीतीने करणार आहे. याप्रमाणे शब्द, रूप, रस, गंध, स्पर्श आणि गुण, द्रव्य हे बाह्य परपदार्थ. देवदत्त यज्ञदत्तास हात पकडून कामाला लावतो त्याप्रमाणे मला ऐक, मला पहा, माझा वास घे, मला चाक, मला स्पर्श कर, मला जाण, याप्रमाणे स्वतःला जाणण्यामध्ये आत्म्याला गुंतवीत नाही. कोणतंही परद्रव्य अशा तऱ्हेने आत्म्याला हे कार्य कर असं म्हणत नाही. आणि सुई ज्याप्रमाणे आपले स्थान सोडून लोहचुंबकाला चिपकते, त्या तद्वत आत्मा देखील आपल्या स्वभावापासून आणि प्रदेशापासून भ्रष्ट होऊन त्यांना जाणण्यासाठी जात नाही. परंतु वस्तू स्वभाव अन्य द्रव्याकरवी उत्पन्न करणे अशक्य आहे आणि परद्रव्यालाही उत्पन्न करणे अशक्य आहे. वस्तू स्वभावही आम्ही उत्पन्न करू शकत नाही आणि या जगामध्ये एक परमाणू एवढ्या द्रव्याचं देखील आम्ही नवसृजन म्हणजे शून्यातून अस्तित्व निर्माण करणं हे कार्य करू शकत नाही. या कारणाने आत्मा शब्दादी ज्ञेय पदार्थ आपल्या नजीक असताना जसे स्वभावतः जाणतो, तसेच शब्दादी ज्ञेय नजीक नसतानाही जाणतो. ते पदार्थ सन्निध असेल तरीही जाणणार आहे आणि सन्निध नसेल तरीही जाणणार आहे. एखादा दूरवर्ती पदार्थ आहे, अंतरित पदार्थ आहे, त्याला देखील आत्मा आपल्या ज्ञानाच्या माध्यमातून जाणू शकतो. अशा प्रकारे स्वभावतःच जाणनशील अशा आत्म्याला वस्तू स्वभावामुळेच विविध परिणतीला प्राप्त होणारे मनोज्ञ किंवा अमनोज्ञ शब्द वगैरे परपदार्थ हे किंचित देखील विकारासाठी कारणीभूत मांडता येत नाही. थोडं वाक्य मोठं आहे, पण पहा, स्वभावतः हा आत्मा जाणनशील स्वभावी आहे. वस्तू स्वभावामुळेच अनेक परपदार्थ आपल्या स्वभावानुरूप मनोज्ञ किंवा अमनोज्ञ रूपाने परिणमतात. परंतु हे परिणमणारे पदार्थ आत्म्यामध्ये किंचित देखील विकार उत्पन्न करायला समर्थ नाही. याप्रमाणे हा आत्मा स्वभावतःच परद्रव्याबाबत दीपकाप्रमाणे सदैव उदासीन आहे. ही वस्तुस्थिती आहे. तथापि जे रागद्वेष उत्पन्न होतात ते मात्र अज्ञान मात्र आहे.
आणि आचार्यांना आश्चर्य वाटतं की वस्तुस्थिती इतकी क्लिअर आहे की आम्ही बघतो आहे की आम्ही त्याच्यामध्ये गेलो नाही, ते आमच्यामध्ये आलो नाही, त्यांनी आम्हाला जबरदस्ती केली नाही आणि आम्ही निसर्गतः त्याला जाणलेलं आहे. पण जाणत असताना आम्ही त्याची पुढची पायरी गाठली, आम्ही त्याच्यामध्ये इष्ट अनिष्ट कल्पना केली आणि हा आत्मा मात्र अशा तऱ्हेने वास्तविकतः जाणत असताना देखील उदासीन रूपाने आपल्या स्वभावामध्ये जर लीन राहिला तर तो त्याचा ज्ञान भाव आहे. भावार्थ, आत्मा शब्द ऐकून, रूप पाहून, गंधाला हुंगून, रसाला चाखून, स्पर्शाला स्पर्श करून आणि गुणद्रव्याला जाणून त्यांना बरे वाईट मानतो. म्हणजे ज्ञान तर केलं त्यांनी, ज्ञान केलं असताना ज्ञानाच्या कक्षेपर्यंत थांबला नाही. ज्ञानाची मर्यादा ओलांडून तो एक पाऊल त्यांनी पुढे टाकलं, इष्ट आणि अनिष्ट विकल्प अंतरंगामध्ये केले आणि त्यामुळे हा रागी द्वेषी होतो. हे अज्ञान आहे, कारण शब्दादी जड पुद्गलाचे गुण आहे. ते आत्म्यास काही म्हणत नाही की आम्हाला ग्रहण करा. आणि आत्मा देखील स्वतः आपला स्वभाव किंवा प्रदेश सोडून त्यांना ग्रहण करण्यासाठी त्यांच्यामध्ये प्रवेश करत नाही. ते समीप असताना जसे स्वभावतः जाणतात तसे ते समीप नसतानाही स्वभावतःच जाणतात. ते आत्म्याच्या विकाराला किंचित देखील उत्पन्न करत नाही. दिवा ज्याप्रमाणे घटपटादिकांना स्वभावतः प्रकाशित करतो, त्याप्रमाणे आत्मा ज्ञेयांना स्वभावतः जाणतो. असा वस्तूचा स्वभाव आहे आणि तरीही आत्मा रागद्वेष करतो, हे त्याचं अज्ञान आहे. या गाथांमध्ये घटाचा आणि दीपकाचा दृष्टांत देऊन हे सांगितले आहे की घटपटादी बाह्य पदार्थ आपल्या स्वभावानेच नाना रूप परिणतीला प्राप्त होतात. दीपकामुळे ते परिणमित नाही आणि बाह्य पदार्थ पण आपल्या स्वरूपाने प्रकाशित होऊन दीपकात काहीही परिणमन करत नाही. प्रत्येक द्रव्याचे, प्रत्येक परमाणूचे परिणमन हे ज्याच्या त्याच्या समयात होते. त्यात बदल करण्याची कुणाचीही ताकद नाही. म्हणून जो तू परात काहीतरी मिळविण्याचा, बदलविण्याचा, दूर करण्याचा असा विचार करतो आहे, तसं होणं नाही. ते म्हणजे केवळ आमच्या शक्तीचा अपव्यय आहे. वचन जडरूप आहे. शब्द आम्ही बोलतो आहे, हे शब्द देखील पौद्गलिक आहे, जडरूप आहे. आता जडामध्ये सुखदुःख नावाचा गुणधर्मच नाही आहे आणि कोणत्याही या पुद्गल परमाणूच्या स्पर्श, रस, गंध, वर्ण, शब्द यामध्ये सुखदुःख नावाचा गुण नाही. पण अज्ञानी जीव या विषयाच्या अनुरागामध्ये अडकतो. वस्तू स्वभाव पराच्या द्वारा उत्पन्न करण्यात येत नाही. आत्म्याची ज्ञान दशा शब्दादी बाह्य पदार्थांनी उत्पन्न करता येत नाही. शास्त्र वाचल्याने ज्ञान होते, गुरु उपदेशाने ज्ञान होते. हे सर्व निमित्त सापेक्ष कथन आहे, वस्तू स्वरूप असं नाही. परवस्तूने आत्म्यात ज्ञान होत नाही, कारण आत्मा मुळातच ज्ञान स्वभावी आहे. एखाद्या व्यक्तीचा जर तीव्र क्षयोक्षम आहे तर त्याला कुणी सांगितल्याशिवाय देखील ज्ञान सहज रीतीने प्राप्त होतं. महावीर स्वामींच्या जीवनात किंवा कोणतेही तीर्थंकर असो, कोणत्याही तीर्थंकरांनी लहानपणापासून कोणत्याही गुरुला
म्हणजे गुरुत्व कुणाचं मान्य केलं नाही. ते स्वयं आत्म्याचेच गुरु राहिले. ते स्वयं आपले गुरु राहिले. त्यांना कुणी लहानपणापासून कुणीही शिकवलेलं नाही. आणि क्षयोक्षम अति तीव्र प्रमाणामध्ये असल्यामुळे स्वयं त्यांच्या ज्ञानाच्या माध्यमातूनच त्यांनी सगळ्या गोष्टींची प्राप्ती करून घेतलेली आहे. म्हणून आम्ही जे व्यवहारामध्ये कथन करतो निमित्त सापेक्ष कथन असतं की हे शास्त्र वाचलं आणि म्हणून मला अशा प्रकारचं ज्ञान झालं. त्याच समयात ज्ञान का व्हावं? शास्त्र तर आधी पण होतं, पण जेव्हा आमची उपादानगत योग्यता होती, क्षयोक्षम होता, त्याच वेळेला आम्हाला ती गोष्ट समजली आहे. क्षयोक्षमाशिवाय हे शक्य नाही. गुरु पण होते, गुरूंनी उपदेश पण अनादिकालापासून दिलाच असेल आणि तरी देखील आम्हाला त्या गुरूंच्या मुखातून ज्ञान आलं असं आम्ही एकांताने म्हणू शकत नाही. म्हणून हे सर्व निमित्त सापेक्ष कथन आहे, पण वस्तुस्वरूप मात्र असं नाही. परवस्तूने आत्म्यात ज्ञान होत नाही, कारण आत्मा मुळातच ज्ञान स्वभावी आहे. वास्तविक आत्म्याचा आत्माच गुरु आहे. त्रिकाली ज्ञान गुण हा स्वप्रकाशक आहे. त्या ज्ञान गुणाची वर्तमान पर्याय पण स्वपरप्रकाशक आहे. म्हणजे त्रिकाली आत्मा जसा स्वपरप्रकाशक आहे, आत्ताची त्याची जर वर्तमान पर्याय बघितली तर ती देखील स्वपरप्रकाशक आहे. त्या पर्यायीतही तो आत्म्याच्या न्यायक स्वभावाला जाणत असताना सुद्धा राग कषायांच्या वशीभूत होऊन न्यायकाला स्वरूप म्हणून जाणू शकत नाही. त्याची दृष्टी केवळ पर्यायीवर किंवा रागावर राहते आणि मी न्यायक स्वभावी आत्मा आहे ही गोष्ट तो विसरतो. आत्म्याला स्वतःच्या स्वभावाचा परिचय नाही, म्हणून अंतरंगात जागरणपूर्वक जर तो स्वतःला बघेल, अंतर्मुख होऊन बघेल, तर ही गोष्ट त्याला कळते. ज्याप्रमाणे दीपक पराला प्रकाशित करण्यात तटस्थ आहे. दीपक काही कोणत्याही पदार्थांना प्रकाशित करण्यासाठी माझ्या जवळ या म्हणत नाही. जे जे पदार्थ त्या दीपकाच्या आभेमध्ये असतील, तेजामध्ये असतील, त्या त्या पदार्थांना तो प्रकाशित करतो. म्हणून प्रकाशित करण्यात तो तटस्थ आहे. केवळ ज्ञाता द्रष्टा भावाने जाणतो. म्हणून या गाथेमध्ये दोन गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत की बाह्य पदार्थ, ज्ञेय पदार्थ आत्म्याला म्हणत नाही की तू आम्हाला जाण, आणि न आत्मा त्यांना जाणण्यासाठी त्यांच्या जवळ जातो. म्हणजे आत्मा त्यांच्या जवळ जात नाही आणि पदार्थ देखील त्याला जाण असं म्हणत नाही. ते तर समीपवर्ती किंवा दूरवर्ती पदार्थांना आपल्या स्वभावाने सहज भावाने जाणतो. अशा प्रकारे आत्मा आणि ज्ञेय यामध्ये सहज ज्ञेय न्यायक संबंध आहे. अंती आचार्य आश्चर्य व्यक्त करतात की अशी वस्तुस्थिती अत्यंत स्पष्ट असताना सुद्धा अज्ञानी जन उपशम भावाला का प्राप्त होत नाही, त्याच्या अंतरंगामध्ये समता परिणाम का उत्पन्न होत नाही, तो एकाला इष्ट किंवा दुसऱ्याला अनिष्ट अशी कल्पना का करतो आहे, जाणण्याच्या कक्षेपर्यंत तो का थांबत नाही आणि ती कक्षा ओलांडून तो रागद्वेष का करतो. कल्याणकारी बुद्धीला सम्यक ज्ञानाला प्राप्त न करता त्याला परपदार्थाच्या ग्रहणाचा भाव होतो. हेच आचार्यांना याचं अत्यंत आश्चर्य वाटत आहे. न परपदार्थ आत्म्यात विकार उत्पन्न करतात, न आत्मा परपदार्थात फेरफार करू शकतो. पराला जाणणे हे विकाराचं कारण नाही, हा आत्म्याचा स्वभाव आहे. आणि कुठेही
दोन्ही द्रव्यात पराधीनता नाही. यावर आचार्य जयसेन इथे एक शंका ठेवतात. ते म्हणतात, आणि पहिलेही बंधाधिकारात त्यांनी ही गाथा उद्धृत केलेली आहे की एवं नाणी शुद्धो न स्वयं परिणमदी राय माहितीम राईज्यति अन्येहिम दुसोरत्तादी एहि भावेहिम. ज्ञानी शुद्ध आहे आणि तो रागादी भाव रूपाने स्वयं परिणमन करत नाही. उपादान कारण तर रागाचा आत्मा अशुद्ध आत्मा आहे, संसारी आत्मा आहे, पण निमित्त कारण मात्र आत्मा नाही आहे. कारण निमित्त कारण जर आत्म्याला मानलं तर आत्म्याच्याच निमित्ताने म्हणजे माझ्याच निमित्ताने माझ्यात राग होतो असं मानावं लागेल, आणि ते युक्तियुक्त नाही. आणि म्हणून तो अन्य पदार्थामुळे रागादी विकार रूप परिणमतो. म्हणून राग येण्यासाठी त्याला अंतरंग कारण निमित्त कारण कर्मोदयाचं आहे किंवा बाह्य कारण परपदार्थांचं असणार आहे. म्हणून ज्ञानी रागादिकांचा अकर्ता आहे आणि रागादी परद्रव्याने उत्पन्न होतात असे म्हटले आहे. पण इथे रागादी भाव स्वमुळेच उत्पन्न होतात. परशब्द पंचेंद्रियाचा विषयांचा यात काहीही दोष नाही असे म्हटले. मग हे आमचं आधी सांगितलेल्या कथनामध्ये विरोधी कथन वाटतं. प्रश्नकर्त्यांचा प्रश्न आहे. जयसेन आचार्यांनी या प्रश्नाची उकल आपल्या तात्पर्यवृत्ती टीकेमध्ये केलेली आहे. ते म्हणतात, एका ठिकाणी तुम्ही सांगितलं की ज्ञानी जीव रागादिकाचा अकर्ता आहे, आणि या ठिकाणी तुम्ही सांगता आहात की रागादी भाव आत्म्याच्या स्वभावामुळेच त्या ठिकाणी उत्पन्न होतात. कोणतं कथन आम्ही खरं मानायचं हा प्रश्नकर्त्याचा प्रश्न आहे. यावर समाधान असं की बंधाधिकारात ज्ञानी जीवाची मुख्यता आहे. ही गाथा बंधाधिकारामध्ये आलेली आहे आणि बंधाधिकारामध्ये ज्ञानी जीवाची मुख्यता आहे आणि सम्यक ज्ञानी रागादी रूप परिणमन करत नाही, म्हणून रागादी परद्रव्यजनित आहे असे म्हणते. बंधाधिकारामध्ये आचार्यांना जीवाला राग भावापासून दूर करायचं आहे. आणि दूर कधी होईल? जेव्हा उपदेश दिला जाईल की राग तुझा नाही, त्यावेळेला जीव राग सोडेल. जसं एखाद्या व्यक्तीचा आपल्या पुत्रामध्ये अतोनात मोह आहे, त्याला जर त्या पुत्रापासून मोह सोडवायचा असेल तर त्याला हे सांगावं लागतं की हा मुलगा तुझा नाही, हा मुलगा त्याच्या स्वभावाने आहे, तू त्याच्याविषयीचा आता मोहभाव सोडून दे, तुझा नाही हे सांगावं लागतं. त्याप्रमाणे इथे देखील आचार्यांना राग तुझा नाही, तो पौद्गलिक आहे हे सांगावं लागलं आणि रागाचं कर्तृत्व सोडवावं लागलं. बंधाधिकारामध्ये त्याची प्रधानता होती, म्हणून रागाची मीमांसा त्या ठिकाणी तशा प्रकारची करण्यात आलेली आहे. मात्र इथे अज्ञानी जीवाची मुख्यता आहे. अज्ञानी आपल्याच रागादी बुद्धिदोषाने परद्रव्याला निमित्त मात्र आश्रय करून रागादी रूप परिणमतो. इथे अज्ञानीचं कर्तृत्व आचार्यांना सांगायचं आहे आणि अज्ञानी रागाला माझं आहे असं मानतो आणि म्हणून तो रागादी रूप परिणमतो. म्हणून इथे परकीय शब्दादी पंचेंद्रियाच्या विषयाचा दोष नाही असं कथन केलेलं आहे. आम्हाला दृष्टी सदैव आचार्य ज्या डायरेक्शननी आम्हाला सिद्धांत दाखवितात आहे त्या दृष्टिकोनातून आम्हाला समोरच्या सिद्धांताला बघायचं आहे. आचार्यांचं कथन कधी कधी गौण मुख्य व्यवस्थेला धरून रागाला ते स्वतःच मांडतील, कधी रागाला कर्म परजन्य पौद्गलिक देखील म्हणतील. विवक्षा त्यांची त्यावेळेला समजून घ्यायची आहे. तिथे रागापासून कर्तृत्व सोडवायचं आहे म्हणून सांगितलं की राग तुझा नाही, राग पौद्गलिक आहे.
इथे राग तुझ्यात उत्पन्न होतो आहे हे दाखवायचं आहे. आणि म्हणून सांगितलं की राग हा तुझ्याच मुळे तुझ्यातच उत्पन्न होतो आहे. परद्रव्याचा याच्यामध्ये काहीही दोष नाही. याप्रमाणे निश्चय व्यवहार मोक्ष मार्गभूत, निश्चय कारण समयसार आणि व्यवहार कारण समयसार या दोहोंना न जाणणारा अज्ञानी जीव स्वकीय बुद्धी दोषाने रागादी भाव रूपाने परिणमतो. यामध्ये पराचा दोष नाही हे सांगितलं. म्हणून अशा तऱ्हेने निश्चय कारण व्यवहार कारण अशा या कशालाही विवक्षा न जाणता तो एकांत पकडतो. आणि म्हणून या ठिकाणी सांगितलं की हा अशा प्रकारे यात पराचा दोष नाही. ज्ञेय पदार्थ स्वयं जाणण्यासाठी आत्म्याला बाध्य करत नाही. अशा स्थितीत अज्ञानी जीव मात्र त्यांना जाणण्यासाठी आकुलित होतो. आणि काही लोक ज्ञेयाला जाणले हाच अपराध आहे असं समजतात. वास्तविकतः परज्ञेयांना जाणणं किंवा न जाणणं दोन्ही स्थितीत सहज भाव असणं हेच योग्य आहे. आणि अशा तऱ्हेने या गाथांचा प्रयोग आमच्या जीवनात जर आम्हाला करायचा असेल तर आम्हाला सर्वस्वी आमचा जो राग परिणाम आहे या राग परिणामाला कथनचित जीवाचं मानावं लागतं. अज्ञान अवस्था जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याचा मी स्वामी आहे हा जीव ते स्वीकारतो आहे. आणि म्हणून त्याची जबाबदारी देखील आत्म्याला घ्यावी लागते. आणि जर तो जबाबदारी घेईल तर त्या जबाबदारीला काढून टाकण्याचा देखील म्हणजे हे राग मी नाही याला मला दूर करायचं आहे हा भाव देखील सहज त्याच्या जीवनात येणार आहे. अशा तऱ्हेने या गाथा आपण बघितल्या. आणि यानंतर उद्याला आपण कलश पाहू अमृतचंद्र आचार्य यांचे. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हो घो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो उज्जायाणम नमो लोये सवसाहूणम. यावर जर कोणाला काही प्रश्न